अजित पवारांनी समज देऊन देखील त्यांचं बेताल वक्तव्य थांबलेलं दिसत नाही। माणिकराव कोकाटे यांनी केंद्रात जाऊन आयात शुल्क 0% आणलं असतं, हे जर 2 महिने आधी केलं असतं तर कांदा उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळाले असते। स्वतःला जमत नाही, केंद्राला जाब विचारण्याची माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये हिंमत नाही आणि स्वाभिमानी देखील प्रहार सारखं आंदोलन करणार आणि महायुतीनं निवडणुकीमध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आणि हमीभावाची घोषणा केलेली होती। सध्या आमच्या पक्षाचं जनजागृती चालू आहे आणि प्रहार संघटनेनं नेत्यांच्या घरी जाऊन आंदोलन देखील केलंय। मात्र स्वाभिमानी पक्ष हा सरकारमधील नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या जाहीर सभेमध्ये जाऊन त्यांना जाब विचारणार आहे। राज्याच्या 11 वेळेस अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अजित पवारांना आर्थिक स्थितीची खडा न खडा माहिती आहे। मग महायुतीनं असं खोटं आश्वासन का दिलं आणि शेतकऱ्यांना का गंडवलं असा आमचा सवाल आहे, असं या आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे। शेट्टी साहेब, काल प्रहार जनशक्ती पार्टीने आमदार लोकांच्या दारात जाऊन शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलन केले आहे। तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या संदर्भात काही आंदोलनाची काही दिशा ठरवणार आहे का? स्वाभिमानीचाही असाच निर्णय झालेला आहे, कारण महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना संपूर्ण सातबारा कोरा करून देण्याचं आश्वासन दिलेलं होतं। त्याचबरोबर हमीभावाच्या 20% अनुदान देण्याची घोषणा केलेली होती। या दोन्ही घोषणा हवेत विरलेल्या आहेत। राज्यामध्ये एकूण 45 लाख कर्जदार शेतकऱ्यापैकी 23 लाख शेतकरी 31 मार्च अखेर थकबाकीदार झालेले आहेत आणि त्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे। ते आशेवर बसलेले होते सरकार सातबारा कोरा करेल, परंतु सरकारनं वाटाण्याच्या अक्षताच द्यायचं काम केलेलं आहे। त्यामुळं शेतकरी आता आक्रमक झालेला आहे। सध्या आमची जनजागृती चालू आहे। यापुढं ज्या पद्धतीनं प्रहार जनशक्तीनं सत्ताधारी महायुतीच्या आमदारांच्या दारात आंदोलन केलेलं आहे, आम्ही महायुतीच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना जाहीर कार्यक्रमामध्ये जाऊन जाब विचारणार आहोत की तुमची अवकात नव्हती, तुम्हाला जमत नव्हतं तर हे आश्वासन का दिलं। मुळामध्ये जे अजित पवार सांगतात की आम्ही आता सातबारा कोरा करू शकत नाही कारण राज्याची तशी स्थिती नाही। 11 वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अजित पवारांना राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असताना मग महायुतीनं अशा प्रकारचं खोटं आश्वासन का दिलं, शेतकऱ्याला का गंडवलं, हा आमचा सवाल आहे। आणि मग राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे तर शक्तीपीठसारख्या 86,000 कोटीचे प्रचंड खर्चिक प्रकल्प महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न का होतो, याही प्रश्नाचा जाब आम्ही त्यांना विचारणार आहोत। त्यामुळे इथून पुढं महायुतीच्या नेत्यांना राज्यामध्ये फिरणं आम्ही मुश्किल करू।